प्रसादाचा शिरा म्हटलं की तोंडाला पाणी सुटणारच. मग तो प्रसादाच्या मानाने एक चम्मच खावं की पूर्ण एक वाटी भरून खावं हेच सुचेना होतं. मग असंच अगदी मऊसर आणि रवाळ असा प्रसादाचा शिरा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते आपण आज पाहूयात. नमस्कार, मी रोहिणी अंकित म्हात्रे, रोहिणीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करीत आहे. आज माझ्या यूट्यूब प्रवासाची पहिली सुरुवात आहे आणि या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत प्रसादाचा शिरा. गोड पदार्थाने आणि तुमच्या प्रेमाने करूया नवीन प्रवासाची गोड सुरुवात. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. साहित्य पाहून घेऊयात आपण काय काय लागणार आहे ते. 1 वाटी रवा, 1 वाटी साजूक तूप, 1 वाटी साखर, 2 वाटी गरम केलेले दूध, वेलची पूड, काजू, बदाम, किसमिस आणि 1 केळं. तर आपण आता ड्रायफ्रुट्स बारीक बारीक कट करून घेऊयात. आता आपण कढई गरम करत ठेवूयात. आता आपण 1 वाटी साजूक तूप घालूया. 1 वाटी रवा घेऊयात. हा रवा बारीक रवा घ्यायचा आहे. आता रवा छान मिक्स करून घेऊयात गोल्डन कलर येईपर्यंत. आता आपण याच्यात काजू, बदाम आणि किसमिस घालूयात. आता आपण बनाना कट करून टाकूयात. आता आपण बनाना टाकून घेतलेला आहे. आता बनाना छान सॉफ्ट होईपर्यंत आपण मिक्स करून घेऊयात. बनानामुळे छान खमंग स्मेल यायला सुरुवात झाली आहे. आता हे मिश्रण थोडं थिक झालं की आपण त्यामध्ये दूध आणि साखर ॲड करूया. रवा आता छान ब्राऊन कलरचा झालेला आहे. आता यामध्ये आपण ॲड करूयात दूध. आता आपण यात साखर टाकूयात. साखर ॲड करून झाल्यावर छान मिक्स करून घ्यायचं आपण. आता आपण यात वेलची पूड मिक्स करूया. अशा प्रकारे प्रसादाचा शिरा तयार झाला आहे. आपण आता याला छान गार्निशिंग करून घेऊ. अशा प्रकारे प्रसादाचा शिरा तयार आहे.